शिकण्याची एक प्रभावी पद्धत कशी तयार करायची यावर आपण आज बोलणार आहोत. तर मग स्वागत आहे तुमचं. चला या विश्लेषणातून हे सगळं समजून घेऊया. असं कधी झालंय का की तासनतास अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरल्यासारखं वाटतंय? हो ना, ही एक खूप सामान्य समस्या आहे आणि ह्याच समस्येपासून आपण आज सुरुवात करणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ही विसरण्याची समस्या नक्की आहे तरी काय, त्यानंतर आपली मानसिकता किती महत्वाची असते, मग बघूया अभ्यासाची काही स्मार्ट टेक्निक्स, त्यानंतर शिकण्यासाठी पोषक वातावरण कसं तयार करायचं आणि शेवटी एक स्वनियमित म्हणजे सेल्फ रेग्युलेटेड लर्नर कसं बनायचं. ओके, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागापासून. तो म्हणजे तुमची मानसिकता. बघा, कोणतीही गोष्ट प्रभावीपणे शिकायची असेल ना, तर त्याचा पाया पक्का असायला हवा. आणि हा पाया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपली मानसिकता. आपण कसं शिकतो हे खरं तर आपल्या विचारांवरच अवलंबून असतं. इथे दोन प्रकारच्या मानसिकता दिसतात. एक आहे फिक्स्ड माइंडसेट किंवा ठराविक मानसिकता, म्हणजे बुद्धी आणि क्षमता जन्मतःच ठरलेली आहे, ती बदलता येत नाही असं मानणं. आणि दुसरीकडे आहे ग्रोथ माइंडसेट, म्हणजे वाढीची मानसिकता. ही मानसिकता सांगते की नाही, बुद्धी आणि क्षमता या गोष्टी आपण मेहनत, चिकाटी आणि समर्पणाने नक्कीच वाढवू शकतो. आणि जेव्हा आपण ही ग्रोथ माइंडसेट स्वीकारतो ना, तेव्हा त्याचे फायदे खूप आहेत. अपयश आलं तरी खचून न जाता आपण पुन्हा उभे राहतो. आपल्या अभ्यासातली कामगिरी सुधारते, आत्मविश्वास तर वाढतो. इतकंच नाही तर आपली सर्जनशीलता वाढते आणि मित्रशिक्षकांसोबतचे संबंधही सुधारतात. याच मानसिकतेशी जोडलेली एक खूप महत्वाची संकल्पना आहे सेल्फ रेग्युलेटेड लर्निंग. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण अर्थ सोपा आहे. याचा अर्थ आपल्या शिकण्याची जबाबदारी आपण स्वतः घेतो. म्हणजे काय शिकायचं, कसं शिकायचं, आपली प्रगती होतेय की नाही हे तपासणं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला शिकण्यासाठी मोटिवेट करणं, हे सगळं आपण स्वतः करतो. ठीक आहे, मानसिकता तर समजली, पण या ग्रोथ माइंडसेटला प्रत्यक्षात आणण्यासाठी काही टूल्स, काही तंत्र लागतील, बरोबर? चला तर मग आता त्या स्मार्ट स्टडी टेक्निक्सबद्दल बोलूया. इथे ना दोन पद्धतींमध्ये फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक आहे पॅसिव्ह रिव्ह्यू. म्हणजे काय, तर नुसतं नोट्स परत वाचणं किंवा लेक्चर पुन्हा ऐकणं. हे करायला सोपं वाटतं, पण खरं तर याचा फारसा उपयोग होत नाही. याउलट आहे ॲक्टिव्ह रिकॉल. म्हणजे वाचलेलं पुस्तक किंवा नोट्स बाजूला ठेवून माहिती आठवण्याचा प्रयत्न करणं. हे सुरुवातीला कठीण वाटतं, पण याच पद्धतीने ज्ञान जास्त पक्कं होतं. याला रिट्रीव्हल प्रॅक्टिस असंही म्हणतात. आणि यामागचं सायन्स खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट आठवण्यासाठी मेंदूवर जोर देतो, तेव्हा त्या माहितीशी जोडलेले न्यूरल पाथवेज म्हणजे मेंदूतले रस्ते अधिक मजबूत होतात. नुसतं वाचण्याने हे होत नाही. आणि याच ॲक्टिव्ह रिकॉलचं एक जबरदस्त, खूप शक्तिशाली तंत्र आहे, जे फाइनमन टेक्निक म्हणून ओळखलं जातं. हे नाव आलंय नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन यांच्या नावावरून. हे तंत्र खूप सोपं आहे. बघा, 4च पायऱ्या आहेत. पहिली, तुम्हाला जो विषय समजून घ्यायचा आहे तो निवडा. दुसरी, तो विषय कुणाला तरी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगा, जसं काही तुम्ही लहान मुलाला शिकवत आहात. तिसरी, असं करताना तुम्हाला कुठे अडथळा येतोय, कुठे तुमची समज कमी पडतीये हे ओळखा. आणि चौथी, त्या भागाचा पुन्हा अभ्यास करा आणि आपलं स्पष्टीकरण अजून सोपं करा. खरं तर जेव्हा आपण एखादी गोष्ट इतरांना समजावून सांगतो, तेव्हाच आपल्याला कळतं की ती आपल्याला स्वतःला किती समजलीय. आपल्या ज्ञानातल्या उणीवा शोधण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. आणि म्हणूनच जसं इथे म्हटलं आहे, हे तंत्र अवघड विषय किंवा किचकट चॅप्टरसाठी खूपच उपयुक्त ठरतं. फाइनमन टेक्निक तर आहेच, पण त्याशिवाय अजूनही काही ॲक्टिव्ह रिकॉलच्या पद्धती आहेत, जसं की ब्लर्टिंग मेथड. म्हणजे एका विषयाबद्दल जे काही आठवते ते सगळं एका कागदावर लिहून काढायचं आणि मग नोट्ससोबत तपासायचं. फ्लॅश कार्ड्स, प्रॅक्टिस टेस्ट्स हे तर आपल्याला माहीतच आहेत. आणि एक आहे माइंड मॅपिंग फ्रॉम मेमरी. म्हणजे नोट्स न बघता एखाद्या विषयाच्या सगळ्या संकल्पना चित्ररूपात मांडणं. ह्या सगळ्या पद्धती मेंदूला ॲक्टिव्ह ठेवतात. ठीक आहे, तर आपल्याकडे आता मानसिकता आहे आणि तंत्र पण आहेत, पण एवढं पुरेसं आहे का? नाही. कारण आपण कुठे आणि कशा वातावरणात शिकतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे, ज्याला आपण म्हणू शकतो लर्निंग इकोसिस्टम किंवा शिकण्याची परिसंस्था. आणि या परिसंस्थेत पालक आणि घरातल्या मोठ्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. इथे एक छान सल्ला दिला आहे, स्वतःला संघाचा खेळाडू नाही तर प्रशिक्षक समजा. म्हणजे काय,
तर थेट उत्तरं देऊन मदत करण्याऐवजी मुलांना स्वतः विचार करायला शिकवा, त्यांना मार्ग दाखवा. हे पोषक वातावरण तयार करण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की अभ्यासासाठी एक शांत, व्यवस्थित जागा हवी, जिथे लक्ष विचलित होणार नाही. निरोगी आणि हलकं जेवण, पुरेसं पाणी, अभ्यासातून योग्य ब्रेक घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची 6 ते 8 तासांची शांत झोप. यासोबतच घरात एक सकारात्मक आणि प्रोत्साहन देणारं वातावरण असणं खूप गरजेचं आहे. आपल्या शारीरिक आरोग्याचा आणि शिकण्याचा किती जवळचा संबंध आहे हे आता अनेक संशोधनांमधनं सिद्ध झालंय. सिलिनस युनिव्हर्सिटीच्या या प्रबंधातूनही हेच दिसतं. हे संशोधन काय सांगतं? तर आपण जे काही शिकतो ते पक्क करण्यासाठी झोप अत्यावश्यक आहे. झोप कमी झाली की लक्ष लागत नाही, गोष्टी आठवत नाहीत. तसंच चांगल्या आहाराचा थेट संबंध आपल्या शैक्षणिक कामगिरीशी असतो. विशेषतः सकाळचा नाश्ता वगळल्यास त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झोप आणि आहार याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि फक्त काय अभ्यास करायचा हे नाही, तर कधी आणि किती करायचा हे पण महत्त्वाचं आहे. इथे बघा, एक सामान्य गैरसमज असतो की खूप तास अभ्यास केला म्हणजे झालं, पण खरं तर तसं नाहीये. वयानुसार अभ्यासाचं वेळापत्रक वेगळं असायला हवं. उदाहरणार्थ, 8-10 वर्षांच्या मुलांसाठी 2-2 तास बसण्याऐवजी 30-30 मिनिटांचे 2 स्लॉट जास्त प्रभावी ठरतात. म्हणजे अभ्यासाचे तास नाही, तर त्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे. तर आपण मानसिकता बघितली, तंत्र बघितली आणि पोषक वातावरणही बघितलं. आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून एक यशस्वी सेल्फ रेग्युलेटेड लर्नर कसं बनायचं ते पाहूया. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की प्रभावी शिक्षण म्हणजे कोणती तरी एक ट्रिक नाही, तर ही एक संपूर्ण, समग्र प्रणाली आहे. हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक शक्तिशाली चक्र तयार होतं. तर हुशारीनं शिकण्याची प्रणाली काय आहे? तिचे 3 मुख्य भाग आहेत. पहिला, पाया, म्हणजेच ग्रोथ माइंडसेट स्वीकारणं. दुसरं, साधनं, म्हणजेच ॲक्टिव्ह रिकॉलसारख्या तंत्रांचा वापर करणं. आणि तिसरं, परिसंस्था, म्हणजे आपलं आरोग्य, वातावरण आणि वेळापत्रक अनुकूल बनवणं. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की शिकणं खूप सोपं आणि प्रभावी होऊन जातं. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून एक आराखडा तर मिळाला आहे. आता प्रश्न हा आहे की ह्यापैकी कोणता एक बदल आज आपल्या शिकण्याच्या पद्धतीत आणता येईल. सुरुवात एका छोट्या बदलानेच होते. आजच एक लहान पाऊल उचला, कारण प्रत्येक लहान पाऊल हे महत्त्वाचं असतं.